लग्नानंतरचे प्रेम भाग 6. धनश्री झरझर जिन्यावरून उतरून खाली आली. सर्वजण नाश्ता करायला टेबलवर बसले होते. वैशाली धनसकडे पाहत म्हणाल्या, गुड मॉर्निंग बेटा, झोप नीट झाली ना? तिने होकारार्थी मान डोलावली. चल आपण किचनमध्ये जाऊया. धनश्री वैशालीच्या पाठीमागे चालत किचनमध्ये आली. बाप रे, किती मोठं किचन आहे. आमच्या घरचा हॉल पण यापेक्षा लहान आहे. ती किचनमध्ये सर्वत्र नजर फिरवत तोंडातल्या तोंडातच पुटपुटली. धनश्री, काय बनवणार आहेस? काही ठरवलं आहे का? वैशालीने विचारले. आई, तुम्ही सांगा ना, मी काय बनवू? ती अडखळत म्हणाली, कारण तिनं काय बनवायचं ते ठरवलंच नव्हतं. अगं, मी कसं सांगू? तुला जे काही छान बनवता येत असेल ते बनव ना. त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. आई, शिरा बनवू का? ती वैशालीकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने विचारत म्हणाली. चालेल, बनव शिरा. वैशालीने तिला शिरा बनवायचं साहित्य काढून दिलं आणि बाहेर गेल्या, कारण तिला अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून. त्या बाहेर सर्वांसोबत जाऊन बसल्या. बाजूला सुनीताबाई होत्याच. त्या धनश्रीकडे पाहत म्हणाल्या, ताईसाहेब, काय लागलं तर मला सांगा, मी सांगते तुम्हासनी. अहो मावशी, मला ताईसाहेब वगैरे नका ना बोलू, मला धनश्रीच म्हणा. ती सुनीताबाईंकडे पाहून गालातच हसून म्हणाली. बर बाई, धनश्री म्हणेन. त्या पण तिच्याकडे पाहून हसून म्हणाल्या. थोड्याच वेळात धनश्री आणि सुनीता शिरा घेऊन बाहेर आल्या. सर्वांना त्या दोघींनी शिरा वाढला. दादासाहेब धनश्रीकडे पाहत म्हणाले, पोरी, आधी आजीला तुझ्या हातचा शिरा देऊन ये. हो म्हणत धनश्री आजीच्या रूमच्या दिशेने गेली. दरवाजा पुढे लोटला होता. धनश्रीने तो आतमध्ये ढकलला आणि ती आजीच्या रूममध्ये आली. आजी त्याच आवरून नुकत्याच बसल्या होत्या. ए ग पोरी, काय बनवलंस गोडाचं? आजी धनश्रीला आलेलं पाहून म्हणाल्या. आजी, शिरा बनवला आहे, तुम्हाला आवडतो का? धनश्री म्हणाली, हो काय, तर मला शिरा खूप आवडतो. आजी, घ्या मग, गरम गरम खाऊन घ्या. ती प्लेट पुढे करत म्हणाली. आजी अगदी आवडीने शिरा खात होत्या, पण मध्येच अचानक तोंड वाकडं करत त्यांनी प्लेट खाली ठेवली. आजी, काय झालं? शिरा चांगला झाला नाही का? धनश्री आजींच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून दबकत बोलली. तूच खाऊन बघ, कसा बनवलायस तो. असा शिरा कोणी बनवतं का? आजी म्हणाली. आता मात्र ती थोडी घाबरली. अशी बघतेस काय? खाऊन बघ, कसा केला आहेस ते. हो बरं, खाते. असं घाबरून बोलत तिने एक घास खाऊन पाहिला. शिरा तर छान झाला होता. मग आजी असं का बोलतायत? तितक्यात आजी हसून म्हणाल्या, कशी मज्जा केली एका मुलीची. छान झालाय शिरा पोरी, तुझ्या हाताला चव आहे बघ. आजी तिच्याकडे पाहून कौतुकाने म्हणाल्या. आजी, मी किती घाबरले हो. ती लांब श्वास घेत म्हणाली. अगं असंच, तुझी जरा गंमत करून पाहावी म्हटलं. आजी हसत म्हणाल्या. त्यानंतर ती पण हसत आजीला नमस्कार करून बाहेर आली. इकडे तोवर सुनीताने सर्वांना शिरा वाढला. दादासाहेब, लता, संजय सर्वांनी शिऱ्याचा एक एक घास खाल्ला. अप्रतिम, खूप छान बनवला आहे शिरा. दादासाहेब धनश्रीकडे पाहत म्हणाले. सर्वजणच धनश्रीने केलेल्या शिऱ्याचं कौतुक करत होते. संजयराव पण म्हणाले, धनश्री, उत्तम झाला आहे शिरा. धनश्रीने दादासाहेबांना आणि संजयरावांना वाकून नमस्कार केला. दोघांनी पण तिला गिफ्ट दिलं. तितक्यात प्रिया तिचं आवरून खाली आली. ए प्रिया, तू पण कर नाश्ता. आणि धनश्री, तू पण बस ग नाश्ता करायला. वैशाली त्या दोघींना बसायला सांगत म्हणाल्या. सुमित काय अजून आला नव्हता. धनश्री सर्वांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत खुर्चीत बसली. तितक्यात प्रिया तिची मस्करी करत म्हणाली. धनश्री, दादा जिमला गेला असेल, तुला तो येईपर्यंत थांबायचं असेल तर थांब बाई. काय ग प्रिया,
ग बस ना आता, धनश्री तिच्या डोळे मोठे करत म्हणाली. एवढ्यातच समोरून सुमित येताना धनश्रीला दिसला. त्याची जिमने तयार झालेली बॉडी होती. तो लगेच वरती गेला. धनश्रीचा आणि प्रियाचा नाश्ता करून झाल्यावर त्या दोघी थोडा वेळ गप्पा मारत बसल्या. तितक्यात संजय राव धनश्रीकडे पाहत म्हणाले, धनश्री, तुझं कॉलेज कधीपासून सुरू होणार आहे? आहे अजून वेळ, अजून 1 महिन्यानंतर कॉलेज सुरू होणार आहे, धनश्री म्हणाली. मग ठीक आहे, बाबा कसला तरी विचार करत म्हणाले. तितक्यात सुमित त्यांचा आवरून खाली आला. मॉम, नाश्त्याला काय आहे? मला नाश्ता दे, म्हणत तो खुर्चीत बसला. वैशाली त्याला नाश्ता वाढत होत्या. तेवढ्यात रोहित सुमितकडे पाहत त्याला म्हणाला, दादू, आता आईला नाश्ता नाही मागायचा, धनश्री वहिनीला नाश्ता वाढायला सांगायचं ना. सुमितने त्यांच्याकडे रागात बघितलं. तसा रोहित पण खाली पाहून गालात हसत नाश्ता करू लागला. धनश्री पण थोडी बावरून रोहितकडे पाहत होती. प्रिया, चल ना आपण बंगला पाहूया, ती तिथून सटवण्याच्या हेतूने प्रियाकडे पाहत म्हणाली. हो चल, म्हणत प्रिया पण उठली. प्रिया आधी तिला टेरेसवर घेऊन गेली. टेरेसवर अनेक फुलझाडी लावली होती. गुलाब, मोगरा, जास्वंद अशी बरीच छोटी छोटी फुलझाडे होती. धनश्री सर्व कुतूहलाने पाहत होती. त्यानंतर त्या दोघी खाली आल्या. बंगल्यात एकूण 16 बेडरूम होत्या. वरती 15 बेडरूम होत्या. त्या सर्व प्रियाने धनश्रीला फिरून दाखवल्या. नंतर त्या दोघी खाली आल्या. खाली किचन, देवघर आणि आजीची बेडरूम होती आणि भला मोठा आणि प्रशस्त असा आधुनिक पद्धतीने डेकोरेट केलेला हॉल. प्रिया आधी तिला किचनमध्ये घेऊन गेली. किचन तर तिने सकाळीच पाहिलं होतं. तिथून त्या दोघी देवघरात आल्या. तिने देवाला नमस्कार केला. थोड्या वेळापूर्वीच वैशालीने देवपूजा केली होती. धूप दीपांचा सुगंध दरवळत होता. देवघर पाहून धनश्रीचं मन प्रसन्न झालं. तिथून त्या दोघी आजीच्या खोलीत आल्या. आजी त्यांचं आवरून पुस्तक वाचत बसल्या होत्या. त्यांनी धनश्रीला आणि प्रियाला आत बोलवलं. त्या दोघी बराच वेळ आजीसोबत गप्पा मारत बसल्या. त्यानंतर त्या दोघी बाहेर आल्या. बाहेर भला मोठा प्रशस्त हिरव्यागार गवताचा लॉन होता. त्या दोघी पाण्याच्या फाउंटनजवळ आल्या. बराच वेळ त्या तिथे गप्पा मारत बसल्या. धनश्री, तुझं लग्न असं अचानक माझ्या दादाशी झालं. तू तर दादाला पाहिलं पण नव्हतंस, तरी तू कशी का लग्नाला तयार झालीस? मला तर तुझं आश्चर्यच वाटतंय. एखाद्या मूव्हीमध्ये दाखवतात ना, त्याप्रमाणे तुझं आणि दादूचं लग्न लागलं. काल काका सांगत होते ते ऐकायला मला तर खूप भारी वाटत होतं. पण तुझी पण होणाऱ्या नवऱ्याच्या बाबतीत काही स्वप्न असतील ना? म्हणजे बघ ना, प्रत्येक मुलीच्या मनात आपल्या स्वप्नातल्या राजकुमारचं छानसं चित्र असतंच. आपण त्याला घेऊनच अनेक स्वप्न पाहतो. तसा तर माझा सुमित दादा हँडसम आहे, तरीही तुझ्या अपेक्षांच्या चौकटीत बसतो का ग तो? प्रिया धनश्रीकडे पाहून तिला प्रश्नार्थक नजरेने तिला विचारत म्हणाली. प्रिया, खरं सांगू का, बाबांच्या चेहऱ्यावरची आगतिकता मला पावली नाही ग. ते खूप मोठ्या संकटात सापडलेले आहेत हे मला समजलं आणि त्यामुळे त्यांच्या विनंतीचा मान राखून मी त्यांना या लग्नासाठी हो म्हणाले. पण ती बोलता मध्येच थांबली. पण काय? प्रियाने विचारले. एक विचारू का धनश्री? प्रिया पुन्हा धनश्रीला प्रश्नार्थक नजरेने म्हणाली. अगं बोल ना, अशी का विचारतेस? धनश्री, तुला सुमित दादा आवडतो का? म्हणजे खरं तर तुला अजून या गोष्टीवर विचार करायला वेळ पण मिळाला नसेल, तरीही सांग ना तुझं त्याच्याविषयीचं मत. प्रिया बोलत होती. प्रिया, सॉरी, पण मला ना तुझ्या या प्रश्नाचं उत्तर आता लगेच असं देता येणार नाही, कारण तो विचार अजून माझ्या मनात पण आला नाही, धनश्री म्हणाली. त्यानंतर बराच वेळ त्या दोघी गप्पा मारत बसल्या होत्या. धनश्री तर बंगला पाहून खूपच खुश झाली होती. थोड्या वेळाने दोघी पण आत आल्या. तोवर जेवण तयार झालं होतं. सर्वांनी मिळून जेवण केलं. दुपारच्या जेवणाला आजी पण बाहेर जेवायला येत असत. जेवण झाल्यावर थोडा वेळ गप्पा झाल्या. दादासाहेब आजीकडे पाहत म्हणाले, आई, येतेस का गावी आमच्यासोबत? कधी जाताय?
आजी दादासाहेबांकडे पाहत विचारत होत्या. अगं ये आत्ता निघालोय. बास झालं ना आता, गावाकडे पण बरीच कामं खोळंबली आहेत. बरं ठीक आहे, तुम्ही जा, पण मला आता जास्त दगदग होत नाही रे. आजी तोंड बारीक करत म्हणाल्या. बरं नको येऊस, पण तब्येतीची काळजी घे. दादासाहेब आजीकडे पाहत म्हणाले. हो रे बाबा, तुम्ही पण काळजी घ्या. आजी लता आणि दादासाहेबांकडे पाहून म्हणाल्या. त्यानंतर लताने आजीला नमस्कार केला. आजीने सुखी राहा म्हणून आशीर्वाद दिला. सर्वांचा निरोप घेऊन लता काकू आणि दादासाहेब गावी जायला निघाले. प्रियाने आईबाबांना नमस्कार केला. तिच्या पाठीवरून हात फिरवत दादासाहेब तिला म्हणाले. बाळा, अभ्यास कर आणि काळजी घे. आता तुला तर अजून एक घरात मैत्रीण मिळाली आहे. दोघी पण छान अभ्यास करा. प्रिया पण मान डोलवत हो म्हणाली. धनश्रीने पुढे होऊन दोघांना पण नमस्कार केला. दादासाहेब धनश्रीला आशीर्वाद देत म्हणाले. सुखी राहा आणि काळजी घे. दोघे पण गावदेवीच्या दर्शनाला गावी या. का रे सुमित, तिला घेऊन लवकर गावी ये. दादासाहेब सुमितला बजावलं म्हणाले. सुमित पण मान डोलवत हो म्हणाला. रोहित, अभ्यास कर आणि काळजी घे. दादासाहेब रोहितकडे पाहत त्याला म्हणाले. दादा, मी पण येणार आहे गावी. हेमात्या दादासाहेबाकडे पाहत म्हणाली. येणार आहेस तर मग आत्ताच चल. दादासाहेब त्याची मस्करी करत म्हणाले. नाही, सुमित धनश्री सोबत येते. हेमा म्हणाल्या. आत्ता आली असतीस तर तुझी मला कामात मदत तरी झाली असती. नंतर तर येणारच आहेस ना, मग आजच चल ना आमच्यासोबत. लता हेमाकडे पाहून म्हणाल्या. आत्ता नको ग वहिनी, मी यांच्यासोबतच येते. बरं चला आता येतो. श्री, आम्ही म्हणून दादासाहेबांनी सर्वांचा निरोप घेतला आणि ड्रायव्हरनं गाडी स्टार्ट केली. सर्वांनी हात वर करून त्यांना निरोप दिला. सर्वजण घरात आले. घर खूपच मोकळं मोकळं वाटतंय. एक महिना सर्वांसोबत एकत्र कसा गेला ते पण कळून आलं नाही. वैशाली सोफ्यावर बसत म्हणाल्या. बरं तुम्ही करा आराम, मी जरा ऑफिसला जाऊन येतो. संजयराव वैशालीकडे पाहून म्हणाले. हो जावा तुम्ही. वैशाली म्हणाल्या. थांबा बाबा, मी पण येतोय ऑफिसला. सुमित बाबांकडे पाहत म्हणाला. अरे तुला काही वेट लागलंय का? कालच तुझे लग्न झालंय आणि आज लगेच ऑफिसला निघालायस. तू आता 15 दिवस तरी ऑफिसला जायचं नाही. वैशाली सुमितला बजावून सांगत म्हणाल्या. काय 15 दिवस? आई, अगं घरी बसून वेळ जात नाही ग, बोर होतं. तो तोंड बारीक करत म्हणाला. सुमित, तुझी आई बरोबर बोलते. तू 15 दिवस ऑफिसला नाही यायचं. चला मी निघतो. म्हणून संजयराव ऑफिसला जायला निघाले. सुमित तोंड बारीक करत त्यांच्या रूममध्ये गेला. इकडे धनश्री आणि प्रिया पण प्रियाच्या रूममध्ये गेल्या. त्यांचं कॉलेज आणि अभ्यासाविषयी बोलणं सुरू होतं. वैशाली पण आपल्या खोलीत आराम करायला गेल्या. सर्व पाहुणे मंडळी गेल्यामुळे घर मोकळं मोकळं वाटलं होतं. वैशालीचं तर लता आणि दादासाहेब गेल्यापासून कशातच मन लागत नव्हतं. त्यांनी आपल्या मैत्रिणीला फोन लावला आणि थोडा वेळ मैत्रिणीनं बरोबर फोनवर बोलत टाईमपास करत बसल्या. वैशाली फावल्या वेळात सोशल वर्क करत होत्या. त्यातून त्यांना आनंद मिळत असे. आता उद्यापासून आपलं काम सुरू करायचं असा विचार त्यांच्या मनात सुरू होता. पण नको, धनश्री आणि सुमित गावावरून येईपर्यंत जरा ते काम बाजूलाच राहू द्या असं त्यांचं मन त्यांना सांगत होतं. आणि हो, मला धनश्रीचं पण जरा बोलायचं आहे. त्या आपल्या मनात कसला तरी विचार करत बेडवर पडल्या होत्या. सुमित बेडवर पडून मोबाईलवर टाईमपास करत होता. अचानक त्यांचं लक्ष मोहिनीच्या फोटोवर गेलं. कुठे गेली असेल मोहिनी? का ती अशी वागली असेल? तिला कोणी आवडत होतं तर मला एकदा बोलली असती तर मीच लग्नाला नकार दिला असता. पण तिच्यावर ही अशी वाईट वेळ येऊ दिली नसती. उलट मी तिला मदतच केली असती. मोहिनी का अशी वागली? का माझ्याशी? मनातलं बोलली नाहीस. सुमित अस्वस्थ होत आपल्या मनाशीच बोलत होता. अचानक त्यांच्या मनात काहीतरी विचार आला. तसा तो ताडकन उठला.
गाडीची चावी घेऊन घरातून बाहेर पडला. इकडे प्रिया आणि धनश्री मस्त झोपल्या होत्या आणि वैशाली पण त्यांच्या रूममध्ये आराम करत होत्या. आत्याबाई तर त्यांच्या दुनियेत मशगूल असायच्या. रोहित पण कुठेतरी त्यांच्या मित्राकडे गेला होता. एकूण काय तर दुपारच्या वेळी पाटलांच्या बंगल्यात शांतता पसरली होती. सुनीत आणि रामू काहीतरी काम करत होते, पण ते दोघे पण त्यांचं काम शांतपणे करत होते. संजयराव ऑफिसमध्ये आले तसा संपूर्ण स्टाफ उठून त्यांचा ग्रीट करत होता. त्यांनी पण हसून सर्वांना अभिवादन केलं आणि ते त्यांच्या केबिनमध्ये गेले. थोड्याच वेळात शिपाई त्यांच्यासाठी कॉफी घेऊन आला. संजयराव कामाचा आढावा घेत कॉफीचा एक एक सिप घेत होते.